नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ खास आहे कुंभ राशीसाठी. कारण 2026मध्ये कुंभ राशीच्या जीवनात एक मोठा बदल घडणार आहे, असा संकेत ज्योतिषशास्त्रामध्ये दिले जात आहे. शनीची साडेसाती जे अनेक वर्ष परीक्षा घेत होती ती आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण प्रश्न असा आहे की साडेसाती संपताच खरं नशीब पलटतं का? जीवनात पैसा, यश, आनंद आणि प्रगती येते का? आणि शनिदेव कोणते संकेत देतात? आज आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आपण अनेक वेळा साडेसाती हा शब्द ऐकतो, पण नेमकी साडेसाती म्हणजे ती इतकी महत्त्वाची का मानली जाते? ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रह हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो. माणसाने आयुष्यात केलेल्या चांगल्या आणि वाईट कामाचे फळ शनी देतो असं मानलं जातं. जेव्हा शनिग्रह आपल्या चंद्र राशीच्या आधीच्या राशीत, चंद्र राशीत आणि पुढच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या संपूर्ण कालावधीला साडेसाती म्हणतात. हा काळ साधारण 7.5 वर्षाचा असतो, म्हणून त्याला साडेसाती असं नाव म्हटलं. हा काळ प्रत्येकासाठी सारखा नसतो. काही लोकांसाठी हा संघर्षाचा काळ असतो, तर काही लोकांसाठी जीवन बदलणारा अनुभव ठरतो. कारण शनी फक्त त्रास देत नाही तर माणसाला मजबूत बनवतो. साडेसातीमध्ये काय घडतं? अनेक लोकांच्या जीवनात या काळात पैशाची अडचण निर्माण होते, नोकरी ताण वाढतो, मानसिक चिंता वाढते, जवळचे लोक दुरावतात, मेहनतीचं फळ उशिरा मिळतं. पण यामागं एक मोठं कारण असतं. शनी माणसाची परीक्षा घेतो. तो फक्त की संकटाशी कशी वागते, ती मेहनत करते का, ती चुकीच्या मार्गावर जाते का, की संयम ठेवते. म्हणूनच साडेसाती हा फक्त दुःखाचा काळ नसतो, तर आयुष्य शिकवणारा काळ असतो. कुंभ राशीसाठी साडेसाती खास का? कुंभ राशीचा स्वामी ग्रह स्वतः शनी आहे, म्हणून कुंभ राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव खूप जास्त असतो. हे लोक मनाने चांगले असतात, पण आयुष्यात त्यांना संघर्ष जास्त करावा लागू शकतो. मेहनत असूनही यश उशिरा मिळतं, लोक गैरसमज करतात, मानसिक एकटेपणा जाणवतो. पण मंडळी, शनी जेव्हा कृपा करतो तेव्हा अचानक नशीब बदलतं. आणि म्हणूनच 2026 हे फक्त अनेक कुंभ राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे. साडेसाती संपताना काय होतं? जेव्हा साडेसाती शेवटीकडे जाते तेव्हा जीवनात हळूहळू सकारात्मक बदल दिसू शकतो. मन शांत होऊ लागतं, अडकलेली कामं पूर्ण होतात, पैशाचा मार्ग खुला होतो, आत्मविश्वास वाढतो, देवावर श्रद्धा वाढते. काही लोकांच्या आयुष्यात तर अचानक मोठी संधी येते. म्हणून अनेक ज्योतिषतज्ञ सांगतात की साडेसातीचा शेवट हा नव्या जीवनाची सुरुवात असू शकतो. 2026मध्ये अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक मोठे बदल दिसू शकतात. जे लोक अनेक वर्षापासून संघर्ष करत होते त्यांच्या आयुष्यात आता सकारात्मक वळण येण्याची शक्यता आहे. मंडळी, साडेसातीचा शेवट म्हणजे फक्त त्रास संपवणे नाही, तर नव्या जीवनाची सुरुवात असू शकते. आर्थिक परिस्थिती सुधारणा. सर्वात मोठा बदल पैशाच्या बाबतीत दिसू शकतो. अनेक कुंभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. व्यवसायात फायदा होऊ शकतो, नोकरीत पगार वाढू शकतो. जे लोक आर्थिक तणावात होते त्यांना आता थोडा दिलासा मिळू शकतो. करिअरमध्ये मोठी संधी. मंडळी, ज्या लोकांना अनेक वर्ष मेहनत करूनही योग्य संधी मिळत नव्हती त्यांच्यासाठी 2026 खास ठरू शकतो. नवीन नोकरीची संधी, प्रमोशन, परदेश योग, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी. विशेष म्हणजे ज्या कामात वारंवार अडथळे येत होते ती कामं अचानक मार्गी लागू शकतात. मानसिक ताण कमी होणे. साडेसातीमध्ये अनेक लोक मानसिकता खूप थकून जातात. रात्री झोप लागत नाही, मनात सतत चिंता असते, कोणी समजून घेत नाही असं वाटतं. पण 2026मध्ये हळूहळू मन शांत होऊ शकतं. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, नवीन आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, नातेसंबंधात सुधारणा, घरातील तणाव कमी होऊ शकतो, पती पत्नीमध्ये वाद कमी होतील, कुटुंबात अनेकदा वातावरण निर्माण होईल, जुने गैरसमज दूर होऊ शकतात. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवातही होऊ शकते, अचानक नशीब साथ देऊ लागेल. मंडळी, अनेक लोक वेळा शनी शेवटी मोठं फळ देतो असं मानलं जातं.
म्हणून अचानक मोठी संधी मिळणे, योग्य लोक भेटणे, अडकलेले काम पूर्ण होणे, समाजात मान सन्मान वाढणे असे बदल दिसू शकतात. पण लक्षात ठेवा, शनी फक्त मेहनत आणि प्रामाणिक लोकांवर प्रसन्न होतो. 2026 मध्ये अनेक कुंभ राशीच्या लोकांची देवावर श्रद्धा वाढू शकते. मंदिरात जाणं, मंत्रजप, ध्यान, दानधर्म या गोष्टीकडे मन जास्त आकर्षित होऊ शकतं. कारण शनी माणसाला फक्त पैसे नाही तर जीवनाचा खरा अर्थही शिकवतो. मंडळी, अनेक लोक विचारतात की साडेसाती संपत आली आहे का, असं ओळखायचं. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव ही खास संकेत देतात. हे संकेत दिसू लागले तर समजायचं की जीवनात बदल सुरू होऊ शकतो. आज आपण असेच 7 मोठे संकेत जाणून घेणार आहोत. संकेत: अचानक शुभ बातमी मिळणे, बराच काळ अडकलेली एखादी गोष्ट अचानक पूर्ण होऊ लागते, नोकरीचा कॉल येणे, पैशाची अडचण दूर होणे, लग्नाचे योग जुळणे, कोर्ट किंवा जमीन प्रकरणात दिलासा मिळणे. हे सर्व बदल अचानक घडू लागले तर तो शनी कृपाचा संकेत मानला जातो. अनेक वेळा जिथे अशी संपली होती तिथून नवीन मार्ग दिसू लागतो. आर्थिक स्थिती सुधारू लागते. साडेसातीमध्ये पैसा टिकत नाही असे अनेकांना वाटतं. कितीही कमवलं तरी खर्च वाढतो, कर्ज वाढतं, अचानक नुकसान होतं. पण साडेसाती शेवटीकडे आली की परिस्थिती बदलू लागते. पैशाची बचत होऊ लागते, नवीन कामाचे मार्ग दिसतील, अडकलेले पैसे परत मिळू शकतात. हे शनिदेव सकारात्मक होण्याचे संकेत असू शकतात. मन शांत होऊ लागते. मंडळी, हा खूप मोठा संकेत मानला जातो कारण साडेसातीमध्ये मानसिकता खूप मनात भीती असते, सतत नकारात्मक विचार येतात. पण जेव्हा शनिदेवची कृपा सुरू होते तेव्हा अचानक मन शांत वाटू लागतं, जीवनात आशा निर्णय होतो, आत्मविश्वास परत येतो. काही लोकांना काम वर्षानुवर्ष अडकलेली असतात. घरात काम, जमीन, व्यवहार, नोकरी, व्यवसाय, विवाह. पण अचानक ती काम पुढे सरकू लागतात. जिथे सतत अडथळे येत होते तिथे मार्ग मोकळा होऊ लागतो. हा शनिकृपाचा खूप मोठा संकेत मानला जातो. साडेसातीमध्ये अनेक वेळा जवळचे लोक दूर जातात, गैरसमज वाढतात, घरात भांडण होतात. पण शेवटच्या काळात वातावरण बदलू लागतं. घरात शांतता वाढते, जुने वाद मिटू लागतात, नात्यामध्ये प्रेम वाढू लागतं. काही लोकांच्या जीवनात नवीन व्यक्तीही येऊ शकते. मंडळी, हा सर्व आध्यात्मिक संकेत मानला जातो. अचानक मंदिरात जावंसं वाटतं, मंत्रजप करण्याची इच्छा होणं, ध्यान आणि पूजा याकडे मन जाणं, हे सर्व शनिदेवाची सकारात्मक ऊर्जेचे संकेत असू शकतात. मंडळी, साडेसातीचा सर्वात जास्त परिणाम जर कोणत्या गोष्टीवर होत असेल तर तो म्हणजे पैसा आणि करिअर. अनेक कुंभ राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षात आर्थिक ताण अनुभवला असेल, मेहनत करूनही कमी पैसा मिळत असेल, नोकरीत अडथळे येत असतील, व्यवसायात नुकसान सहन केलं असेल. पण 2026 मध्ये परिस्थिती हळूहळू बदलताना दिसू शकते. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार साडेसाती संपताना काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळणे, जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरणे, नवीन कामाचा मार्ग मिळणे, व्यवसायात मोठी ऑर्डर मिळणे. काही लोकांना तर अचानक अशी संधी मिळू शकते ज्यामुळे त्यांचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी 2026 मध्ये हे वर्ष महत्त्वाचं ठरू शकतं. प्रमोशन मिळण्याची शक्यता, पगार वाढण्याचे योग्य, नवीन कंपनी, चांगली संधी, परदेशात कामाची संधी. ज्या लोकांना सतत अपमान किंवा ताण सहन करावा लागत होता त्यांना आता योग्य सन्मान मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास संकेत: जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर 2026 मध्ये नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. नवीन ग्राहक मिळू शकतात, अडकलेले काम पूर्ण होऊ शकतं, पर्यटनमधून फायदा होऊ शकतो, ऑनलाईन व्यवसाय वाढू शकतो. पण मंडळी, शनी शॉर्टकट आवडत नाही. फसवणूक, चुकीचे व्यवहार किंवा लालच यापासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं. जर धन लाभाचे योग्य असेल तर अनावश्यक खर्च टाळणं आवश्यक आहे. अचानक मोठा खर्च येऊ शकतो. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकतं, म्हणून पैशाचा योग्य वापर करा. शनिदेव मेहनतीचं फळ देतात. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शनी कधी कोणाला विनाकारण यश देत नाही. तो फक्त प्रामाणिकपणे मेहनत करतो, संयम ठेवतो आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहतो. त्याला शनिदेव मोठं फळ देतो. म्हणून 2026 मध्ये संधी मिळाल्यावर आळस करू नका, मेहनत सुरू ठेवा, कारण हे वर्ष तुमच्या आयुष्यात नवं वळण देऊ शकतं. मंडळी, पैसे आणि करिअर जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचं असतं प्रेम आणि कुटुंब. साडेसातीच्या काळात अनेक
कुंभ राशींच्या लोकांच्या नात्यामध्ये ताण अनुभवला जातो. जवळची माणसं दुरावली असतील, घरात सतत वाद असतील, मनातील गोष्टी कोणी समजून घेत नसेल असं वाटत असेल, पण 2026 मध्ये या गोष्टीमध्ये हळूहळू बदल दिसू शकतो. घरातील वातावरण बदलू शकतं. मंडळी, ज्या घरात सतत तणाव आणि भांडण होतं त्या घरात आता शांतता येऊ शकते. कुटुंबातील गैरसमज कमी होऊ शकतात. नात्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. घरात आनंदाचं वातावरण तयार होईल. विशेष म्हणजे जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा तुमच्या जवळ येऊ शकतात. प्रेम जीवनात काय होईल? ज्या लोकांचे प्रेम जीवनात अडचणी चालू होत्या त्यासाठी 2026 आशेचं किरण ठरू शकतं. जुने वाद मिटू शकतात. नात्यातील कुटुंबता कमी होऊ शकते. पर्यटनाकडून साथ मिळू शकते. काही अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. अचानक एखादी खास व्यक्ती जीवनात येऊ शकते जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. ज्या लोकांचे लग्नाचे विषय सतत अडकत होते त्यासाठी 2026 महत्त्वाचं ठरू शकतं. चांगले प्रस्ताव येऊ शकतात. घरच्यांची संमती मिळू शकते. विवाहाचे अडथळे दूर होऊ शकतात. पण घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. शांतपणे आणि विचार करून पुढे जा. कोणतीही गोष्ट टाळाव्यात हव्या. शनीचा प्रभाव असताना काही चुका नातेसंबंध खराब करू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. कठोर शब्द बोलू नका. अहंकार टाळा. जवळच्या लोकांकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा छोट्या गोष्टी मोठं नुकसान करू शकतात. नात्यामध्ये गोडवा वाढवण्यासाठी उपाय. जर घरात सतत तणाव असेल तर शनिवार छोटे उपाय करा. घरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. देवाचं नामस्मरण करा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. गरिबांना अन्नदान करा. हे उपाय मनाला शांतता देणार आणि घरात सकारात्मकता ऊर्जा वाढवतात. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट मंडळी, नाती टिकवण्यासाठी फक्त ग्रह नाही तर प्रेम, विश्वास आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही मनापासून नाती जपली तर 2026 मध्ये तुमच्या जीवनात आनंद आणि प्रेम दोन्ही वाढू शकतं. मंडळी, साडेसाती संपत असली तरी शनिदेवाची कृपा कायम राहावी असेल तर प्रत्येकाला वाटतं, कारण शनी जेव्हा प्रस्ताव होतो तेव्हा माणसाच्या जीवनात स्थिरता, पैसे, यश आणि मानसिक शांतता येऊ शकते. आज आपण काही सोपे प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनिदेवाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शुभ मानलं जातं. काळ्या कुत्र्याला ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या कुत्र्याला अन्न देणं शनिदेवाची संबंधित मानलं जातं. पोळी, बिस्किट किंवा थोडं अन्न दान केल्याने मनातील नकारात्मकता कमी होते असं मानलं जातं. हा मंत्र शनिदेवाचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. रोज संध्याकाळी म्हणा ओम शनिचाराय नमः. हा जप असताना मनात श्रद्धा असणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर मंडळी, शेवटचा आणि अंतिमचा संदेश. उपाय हे फक्त श्रद्धेचा भाग आहे. खरं नशीब बदलतं ते चांगल्या कर्मांनी, मेहनतीने आणि सकारात्मकता विचारांनी. जर मन स्वच्छ असेल तर शनिदेवाची कृपा नक्की मिळू शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन देतं, पण पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद फक्त आपल्या कर्मामध्ये असतं. साडेसाती संपत आहे म्हणून सगळं अचानक बदलत जाईल असं समजणं योग्य नाही. मेहनत, संयम, प्रामाणिकपणा आणि चांगले विचार यांच्यामुळे खरं यश मिळतं. मंडळी, काही लोक भीती दाखवून चुकीचे उपाय सांगतात. महागडे पूजा, पैशाची फसवणूक, खोटी आश्वासन यापासून सावध राहा. शनिदेव कधी दिखावा पाहत नाही, ते फक्त तुमचं कर्म पाहतात. सकारात्मक विचार ठेवा. जर जीवनात अडचणी येत असतील तर घाबरू नका. प्रत्येक कठीण काळ माणसाला मजबूत बनवतो. साडेसातीने तुम्हाला खूप काही शिकवलं असतं. संयम, संघर्ष आणि स्वतःवर विश्वास. म्हणून आता पुढे आत्मविश्वासाने चला. प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यान यासाठी मन शांत राहतं आणि नकारात्मक विचार कमी होतात. मंडळी, शेवटचा संदेश. मंडळी, हे वर्ष तुमच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येऊ शकतं, पण लक्षात ठेवा, नशीब बदलण्याची सुरुवात आपल्या विचारांपासून आणि कर्मापासून होते. कुंभ राशीच्या जीवनात 2026 हे मोठे वर्ष बदल घेऊन येऊ शकते. साडेसातीचा शेवट म्हणजे फक्त संघर्ष संपणे नाही, तर नव्या आयुष्याची सुरुवात असू शकते. ज्या लोकांनी अनेक वर्ष मेहनत केली, अडचणी सहन केल्या आणि तरीही हार मानली नाही, त्यांच्यासाठी आता चांगले दिवस येण्याचे संकेत दिसत आहे. पण मंडळी, फक्त ग्रह नाही तर तुमची मेहनत, श्रद्धा आणि चांगले कर्म हे खरं नशीब बदलतात. सकारात्मक विचार ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि मेहनत कधीही सोडू नका.
कदाचित 2026 तुमच्या आयुष्यात तो बदल घेऊन येईल ज्याची तुम्ही अनेक वर्ष वाट पाहत होतात. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.